तर बच्चू कडू यांच्या या संपूर्ण आंदोलनाच्या बाबतीत आणि आज आंदोलनामध्ये ज्या ज्या घडामोडी होत आहेत त्या बाबतीत आपले प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे आपल्याला माहिती देत आहेत। अनिरुद्ध दवाळे सध्या आपल्यासोबत जोडले जात आहेत। एकंदरीतच बच्चू कडू यांचं जे आंदोलन सुरू होत आहे आज यामध्ये काय काय घडामोडी आहेत अनिरुद्ध? नक्कीच आता जर पाहिलं तर गेल्या 4 दिवसापासून बच्चू कडू जे आहे ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि अन्य 17 मागण्यांसाठी आपलं अन्नत्याग आंदोलन करत आहे। आज त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा 4था दिवस आहे। त्यांच्या आंदोलनाला जे आहे ते सर्व स्तरातून जो आहे तो पाठिंबा मिळत आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल यांनी सुद्धा त्यांच्या आंदोलनाला जो आहे तो पाठिंबा दिलेला आहे। आणि आता जर पाहिलं तर आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सुद्धा त्यांच्या आंदोलनस्थळी दाखल होणार आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर असतील किंवा रासपचे नेते महादेव जानकर हे सुद्धा या आंदोलनामध्ये येणार आहे। रोहित पवार हे सुद्धा त्यांच्या आंदोलनस्थळी येणार असल्याची जी आहे ती माहिती आहे। आणि लक्ष्मण हाके ओबीसी नेते जे आहेत ते त्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे बच्चू कडूंच्या या आंदोलनाला सर्व स्तरातून जो आहे तो सध्या पाठिंबा मिळतानाचा पाहायला मिळत आहे। यानंतर जर पाहिलं तर काल पहिल्यांदा जिल्हा प्रशासन असेल किंवा प्रशासनाच्या वतीनं या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली आहे। सर्व प्रशासन जे आहे जिल्हाधिकारी असेल किंवा एसपी असतील हे आंदोलनस्थळी जे आहे ते दाखल झाले होते आणि त्यांनी बच्चू कडूंना हे आंदोलन जे आहे ते मागे घेण्याची विनंती केली। जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी फोनवरून जे आहे ते बोलणं करून दिलेलं आहे आणि बावनकुळेंनी हे आंदोलन मागे घेण्याची जी आहे ती विनंती केलेली आहे। मात्र आपल्या हे आंदोलनावर बच्चू कडू जे आहे ते अजूनही ठाम आहेत। आंदोलन मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे घेणार नसल्याचं बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता बच्चू कडूंची जी आहे ती प्रकृती सध्या ढासळत चाललेली आहे। त्यामुळे कार्यकर्ते जे आहेत ते आता आक्रमक होण्याची शक्यता आहे। काल जिल्हाधिकारी आणि एसपी यांनी जेव्हा बच्चू कडू यांच्यासोबत बैठक घेतली तेव्हा या आंदोलनात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा वैद्यकीय उपचार जो आहे तो बच्चू कडूंनी बंद केला होता। बीपी आणि शुगरची गोळी जी आहे ती बंद केली होती। गेल्या 4 दिवसापासून ती कुठल्याही प्रकारची गोळी बीपी आणि शुगरची बच्चू कडूंनी घेतली नव्हती। मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर बीपी आणि शुगरची गोळी घेण्याचं 13 तारखेपर्यंत बच्चू कडू यांनी सांगितलं आहे। 13 तारखेपर्यंत जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या तर ठीक, नाहीतर पुन्हा संपूर्ण औषधोपचार बंद करण्याचा जो आहे तर इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिलेला आहे। आणि त्यामुळे आता या बच्चू कडूंच्या आंदोलनाकडे सरकार धन्यवाद अनिरुद्ध, या सविस्तर माहितीबद्दल। या आंदोलनावर तुमचं लक्ष असेलच।